नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी, टीबीसी, इंग्लिश, मराठी आणि हिंदी 40 मध्ये विचारले जाणारे पर्सनल लेटर, त्यालाच आपण वैयक्तिक पत्र सुद्धा म्हटले जाते। तर बघा, या वैयक्तिक पत्रामध्ये किंवा पर्सनल लेटरमध्ये आपल्याला नवीन काय काय चेंजेस झालेले आहे, गव्हर्नमेंटने काय काय चेंजेस केलेले आहे नवीन एग्जामसाठी, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर तुमची टायपिंगची एग्जाम आता डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे, 9 तारखेपासूनच सुरू होणार आहे। तिथून तर पुढे जेवढ्या काही एग्जाम येणार आहे, संपूर्ण एग्जामसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये जेवढे काही नवीन बदल झालेले आहे संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत। इंग्लिश 30 पासून तर मराठी 40 पर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी याच्यावर टाकलेले आहे। तर चला करू आपल्या पर्सनल लेटरला सुरुवात। तर बघा मित्रांनो, मी एक डेमो एग्जाम मधलं एक लेटर घेतलेला आहे, पर्सनल लेटर आहे हे। तर पर्सनल लेटर मी इथे घेतलेला आहे, आणि इथे बघा आपल्याला 30 मिनिटांचा इथे काउंटडाऊन टायमिंग आपला सुरू झालेला आहे। 30 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे या लेटरसाठी, पर्सनल लेटरसाठी। आणि बघा इकडे क्वेश्चन शीट दिलेली आहे, इकडे अनफॉर्मॅटेड मध्ये आपल्याला ते लेटर दिलेलं आहे, आणि आपल्याला ते इकडे ते फॉर्मॅट करून आपल्याला ते लेटर संपूर्ण टाईप करून सोडवायचं आहे। आता त्यासाठी कोणकोणते फॉर्मॅटिंग त्याला द्यायची आहे, कशा प्रकारे टाईप करायचं संपूर्ण सांगणार आहे। त्याच्या अगोदर बघा इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे, आणि इकडे एक्झामचं नाव असणार आहे। तर बघा आपलं जीसीसी, टीबीसी, इंग्लिश 40 WPMचं आहे। आता इथे इंग्लिश आहे, तुम्ही मराठी 40 मध्ये सुद्धा हेच अशाच प्रकारे सोडवायचं आहे, हिंदी 40 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे सोडवायचं आहे। म्हणजे 40चा कोणताही एक्झाम जरी असेल तर आपलं पर्सनल लेटर अशाच प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे। आणि जर कोणतं काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि जेवढे काही बदल झालेले आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्येच आपल्याला कव्हर मी केलेली आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साईज वगैरे आपल्याला वाढवायची नाही आहे। त्याच्यामध्ये पर्सनल लेटरमध्ये आपल्याला कोणत्याही शब्दाची साईज वाढवायची नाही, स्पेशल म्हणजे त्याच्यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारचे मार्क कमी होणार नाही। जेवढं फॉर्मॅटिंग सांगतो तेवढंच द्यायचं आहे। आता बघायचा, हा जो पर्सनल लेटर आहे हे 15 मार्काचं दिलेलं आहे, आणि 15 मध्ये बघा आपल्याला काय काय आहे। बघा, पासिंग आपल्याला किती मार्कात होते, 7.5, म्हणजे 7.5 मार्कात तुम्ही पास होऊ शकता। तर पास होणंच नाही तर आपल्याला पूर्ण सुद्धा मार्क मिळवायचे आहे। आता याच्यामध्ये प्रेझेंटेशनसाठी आपल्याला 7.5 मार्क दिलेले आहे, आणि हे सर्व टाईप करण्यासाठी 7.5 आहे। तर तुम्ही 7.5 मार्क सुद्धा पास होऊ शकता। एकूण आपले लेटर 15 मार्काचं दिलेलं आहे। बघा इकडे काही इन्स्ट्रक्शन आहे, मेन आहे, पहिले संपूर्ण वाचून घ्या इन्स्ट्रक्शन काय म्हणते बघा, त्याच्यानुसारच आपल्याला ते पत्र सोडवायचं आहे। टाइप द फॉलोइंग पर्सनल लेटर, रिझ्यूम इन प्रॉपर फॉर्म, ऑब्झर्विंग द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे खालीचं सगळं वाचूनच तुम्हाला ते सोडवायचं आहे। काय म्हणते बघा, सेंडर्स नेम शोल बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर म्हणते, तर सेंडरचं जे नाव आहे ते ब्लॉक कॅपिटल लेटरमध्येच ठेवायचं आहे आपल्याला। त्यानंतर सेकंडला दिलेला आहे, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेस इन इंडियन स्टाईल। आता ॲड्रेसची जे स्टाईल आहे ती इंडियन स्टाईल सांगितलेलं आहे, आणि यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्डचा वापर करून आपल्याला ते टाकायचं आहे। त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, सीवर पॅराग्राफ शोल बी इंडियन स्टाईल, पॅराग्राफची जे स्टाईल जे आहे ते इंडियन स्टाईल ठेवायला सांगत आहे आपल्याला। तर ठीक आहे, काही हरकत नाही। आता इंडियन स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल दोन्ही तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल बी ॲट राईट हँड साईड, आता आपले जे कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे ते आपल्याला राईट हँड साईडला ठेवायचं आहे। लेफ्ट साईड इंडियन 3.5, आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। तर सर्व हे गोष्टी वापरूनच आपल्याला ते लेटर सोडवायचं आहे। सुरुवातीला जसं आहे तसंच मी टाईप करून घेतो। आता कशा प्रकारे टाईप करायचं बघा, पहिले मी टाईप करता करताच तुम्हाला सांगतो, परंतु नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर बघा इथे जे नाव दिलेलं आहे सुरुवातीचं ते नाव मी टाईप तिथे करणार आहोत। तर याच्यामध्ये बघा अशा प्रकारे नाव टाईप करा, नाव टाईप केलेलं आहे, कॉमा आहे, कॉमा द्या, आणि हे अशा प्रकारचे जे रेष दिलेली आहे, डॅश डॅश इथे रेष दिलेली आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे। त्या ठिकाणी जे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे डॅश दिलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला एक एक एंटर करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर एंटर केल्यानंतर बघा सिरियल नंबर जे काय असेल ते आपण टाईप करूया, जसं आहे तसंच टाईप करा। कॅपिटल असेल कॅपिटल द्या, स्पेस असेल स्पेस द्या, नसेल तर राहू द्या।
काही हरकत नाही, जे जसं दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे। बघा कॉलनी झाल्यानंतर बघा इथे पुन्हा डॅश आहे, त्याचा अर्थ एक खाली आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्या खाली बुलढाणा टाईप करून घ्या। बुलढाणा टाईप केलं, त्यानंतर 4137 आणि 89 तिच्या पुढं नंबर दिलेला आहे आणि त्या नंबर पुढं डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डेट दिलेला आहे, तर आपल्याला याच्या पुढं डेट सुद्धा टाईप करून घ्यायचा आहे। जे डेट असेल ते डेट घ्या, स्पेस कॉलन घेतला आपण, त्याच्या पुढे आपल्याला डेट जे असेल ते आपण डेट त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे डेट घ्या, एंटर करा। तर एंटर केल्यानंतर इथे काय आहे बघा 2 आहे, तर जसं 2 आहे तसं 2 टाईप करा, कॉमा द्या आणि एक एंटर करायचा आहे। आता 2 टाईप केल्यानंतर जे आपल्याला इथे ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा नाही, म्हणजे टाईप करायचा नाही, ते आपल्याला कशामार्फत करायचं आहे, मर्ज इन्सर्ट फील्ड वापरून आपल्याला ते त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे। कशा प्रकारे इन्सर्ट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर इथपर्यंत टाईप करून घ्या आणि एंटर करून घ्यायचं आहे। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे त्याच्यापुढं, त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे। सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्या, सब्जेक्ट कॉलन जे काय असेल ते मी तिथं टाईप करून घेतो। जसं आहे तसंच टाईप करा मित्रांनो। पर्सनल असिस्टंट आहे, पर्सनल असिस्टंट आहे, एवढंच आहे। त्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला काय आहे, रेफरन्स, त्याच्या पुढे आपल्याला सिंपली रेफरन्स टाईप करून घ्या, कॉलन द्या, स्पेस द्या। त्यानंतर बघा युअर ॲडव्हर्टाइजमेंट रेफरन्स दिलेला आहे, तर जे रेफरन्स असेल युअर ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्या पुढं आपण टाईप केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो एक एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला काय लिहायचं आहे, रिस्पेक्टेड सर दिलेला आहे, तर त्याच्या पुढं आपल्याला रिस्पेक्टेड सर टाईप करून घ्यायचं आहे। रिस्पेक्टेड सर टाईप करा, कॉमा द्या आणि एक एंटर करायचं आहे, कारण इथे डॅश डॅश दिलेला आहे म्हणून मी एंटर केलेला आहे। आता जेवढ्या ठिकाणी डॅश डॅश असेल तेवढ्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं असं गृहीत धरून आपण चालूया, ठीक आहे। बिंदास एंटर करा तिथे। त्यानंतर बघा आता रिस्पेक्टेड सर झाल्यानंतर जे काय पॅराग्राफ आहे कुठपर्यंत आहे बघा, माय हार्डवर्क पर्यंत आहे, तर मी सर्व टाईप करून घेतो। जसं जिथं कॅपिटल आहे तिथं कॅपिटलच घ्या, जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉलच ठेवायचं आहे। फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या, पुन्हा कॅपिटलमध्ये आहे, म्हणजे आपल्याला जिथं जसं दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्क कटणार नाही। आणि जर तुम्हाला काही कळालं जर नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता। तर बघा पहिला पॅराग्राफ पूर्ण टाईप करून घेतलेला आहे मी, माय हार्डवर्क पर्यंत आपण टाईप करता आणलेला आहे। त्यानंतर डॅश डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला बघा पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्यायचं आहे, तिथे जसं दिसत असेल त्याच पद्धतीने टाईप करा। त्यानंतर एक एंटर करा, पर्सनल डिटेल एंटर लिहिल्यानंतर आपल्याला एक एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याच्यानंतर बघा आपल्याला नेम टाईप करून घ्यायचा आहे,
नेम जसं आहे तसं द्या. आणि इथं नेमच्या नंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, नेमच्या नंतर कोणत्याही प्रकारचं स्पेस न देता आपल्याला डायरेक्ट कॉलम लिहून घ्यायचा आहे. म्हणजे डायरेक्ट कॉलन टाईप करून घ्यायचा आहे. कॉलम नाही, कॉलन म्हणत आहो. त्यानंतर एंटर करा. बघा नाव टाईप केलं आपण. त्यानंतर काय आहे बघा, ॲड्रेस दिलेला आहे सेकंड नंबरला. तर याच्यातनी आपण ॲड्रेस आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाईप करा, कॉलन द्या, स्पेस न द्यायचा आहे, कॉलन द्या. आणि स्पेस न देता आपल्याला डायरेक्ट ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तर का स्पेस नाही द्यायचा आहे मी पुढं सांगणार आहोत तुम्हाला. बुलढाणा झालं 413789. जसा ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस टाईप करूया आपण. त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, ईमेल दिलेला आहे. तर ईमेल टाईप करा, टाईप करा. आणि त्यानंतर आपल्याला मेल आय आणि डी टाईप करून कॉलन लिहायचं आहे. आणि जसं आहे त्याच्या पुढं त्याच प्रकारे आपल्याला ते टाईप करून घ्यायचं आहे. झालं. ईमेल आय डी टाईप केलं आपण. त्यानंतर डेट टाईप करून घ्यायचा, डेट ऑफ बर्थ. तर जसं डेट ऑफ बर्थ आहे अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ टाईप करा. पुन्हा कॉलन द्या आणि त्याच्या पुढं 2 फेब्रुवारी टाईप करून घ्या. आणि त्याच्या पुढं 1988 टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एंटर करा. आणि त्याच्या पुढं बघा आपल्याला क्वालिफिकेशन टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे क्वालिफिकेशन टाईप करून घ्या. क्वालिफिकेशन टाईप केल्यानंतर कॉलन द्या पुन्हा तिथे. आणि तिथं आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. पुन्हा एक एंटर द्या, म्हणजे 2 एंटर द्यायचे. क्वालिफिकेशन नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचे आहे. तर 2 एंटर द्या. 2 एंटर दिल्यानंतर बघा आपल्याला एक टेबल याच्यातनी घ्यायचा. आता याच्यातनी किती कॉलम आणि किती रो आहे बघा. जे उभे आहेत ते कॉलम्स आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 कॉलम्स आहे. आणि 1 2 3 4 4 रो आहे. 5 कॉलम आणि 4 रोचा आपल्याला इथे एक टेबल घ्यायचा आहे. तर इथे क्लिक करा, इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे. आणि याच्यातून इन्सर्ट टेबलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर नंबर ऑफ कॉलममध्ये 5 ठेवा. आणि नंबर ऑफ रोमध्ये आपल्याला किती टाकायचे आहे, 4 टाकायचे आहे मित्रांनो. जेवढं आहे तेवढंच घ्या. आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा इथे एक टेबल इन्सर्ट झालेला आहे. आणि त्या टेबलमध्ये बघा ही संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. तर याच्यातनी आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे सिरियल नंबर, SR नंबर अशा प्रकारे. त्यानंतर एक्झाम पास. त्यानंतर इयर. त्यानंतर बोर्ड स्लॅश युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी. त्यानंतर एक टॅब गेल्यानंतर आपण पुढे जाऊ. आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला मार्क्स टाईप करून घ्यायचा आहे. आता सिरियल नंबर किती काय बघा, 1 2 3 आहे. तर 1 टाईप करा, दुसऱ्यातनी 2 टाईप करा अशा प्रकारे. आणि तिसऱ्यामध्ये 3 टाईप करायचा आहे. आता एक्झाम पासमध्ये काय काय आहे बघा, HSC आहे. H फुल स्टॉप आहे, S फुल स्टॉप आहे. आणि त्यानंतर C आहे. कॅपिटल आहे तर कॅपिटलच घेऊया. त्यानंतर BCom आहे. BComमधला B कॅपिटल आहे आणि कॉम स्मॉलमध्ये आहे. त्यानंतर GCC TBC 30 WPM आहे 3 मध्ये. तर जसं आहे तसं टाईप करूया, GCC त्यानंतर स्पेस TBC स्पेस 30 टाईप केल्यानंतर बघा WPM स्मॉलमध्ये आहे. तर स्मॉलमध्ये WPM आपण टाईप करून घेऊया. त्यानंतर बघा आपल्याला फेब्रुवारी 2009 पहिल्याच्यातनी आहे. तर फेब 2009 टाईप करून घ्या. त्यानंतर सेकंडमध्ये बघा एप्रिल 2012 आहे. अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला एप्रिल 2015 दिलेला आहे. अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बोर्ड दिलेले आहे. कोणकोणते बोर्ड आहे, पहिला आहे नाशिक, त्याच्या खाली घ्या. नाशिक झालं. त्यानंतर पुणे आहे, खाली घ्या. पुन्हा पुणे आहे, खाली घ्या. ठीक आहे, पुणे झालं. त्यानंतर पर्सेंटेज याच्यातनी किती आहे, 76.50 आहे पहिल्या याच्यातनी. त्यानंतर 88 पॉईंट आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला A ग्रेड याच्यातनी टाईप करून घ्यायचा आहे.
ए ग्रेड टाईप केलं अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पुन्हा एकदा एक एंटर करायचं आहे. टेबलच्या अगोदर आणि नंतर एक मोकळं स्पेस असलं पाहिजे अशा प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुढचा पॅराग्राफ आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. इथून तर ऑर्गनायझेशनपर्यंत आपण पुढचा पॅराग्राफ टाईप करून घेऊया फटाफट. आय होप तुम्हाला संपूर्ण समजलं असेल मी कशा प्रकारे टाईप करून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, जर इथपर्यंत जर समजलं जर असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, इथपर्यंत टाईप केलं. त्यानंतर इथं डॅश डॅश आहे म्हणून मी एक एंटर केलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी थँकिंग यू टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॉमा द्या. त्यानंतर एक एंटर करा आणि त्याच्या पुढे बघा युअर्स फेथफुली टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एक एंटर करा. एंटर केल्यानंतर याच्यातनी महेश जे नाव आहे ते आपल्याला याच्यातनी नाव टाईप करून घ्या. एंटर करा. त्यानंतर ENCL टाईप आहे, फुल स्टॉप आहे, कॉलन आहे आणि त्यानंतर कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स याच्यातनी आपल्याला टाईप करून फुल स्टॉप द्यायचा आहे. तर मित्रांनो, संपूर्ण लेटर जे आहे ते अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण टाईप केलं याचेच आपल्याला 7.5 मार्क आपल्याला मिळणार आहे. हे तर 7.5 आपल्याला पूर्णपैकी पूर्णच मिळणार आहे, कारण याच्यात आपण कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. आणि जर चूक वगैरे जर झालीही असेल तरी ते तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याचे कोणत्याही प्रकारचे तुमचे मार्क वगैरे कटणार नाही. तर तुम्ही चुका दुरुस्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर काही चुका वगैरे असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून घेऊ शकता. तर हे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे टाईप करून झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. आता सिंपल आहे, आपल्याकडे अजून 13 किंवा 13.5 मिनिट आपले शिल्लक राहिलेले आहे. तर आपलं हे झालं आपलं टायपिंगचं काम. आता आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग कशा प्रकारे द्यायचं आहे पाहून घ्या. तर बघा, सगळ्यात सोपं म्हणजे पहिले ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहे त्या ठिकाणी पहिले एंटर देऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तिथं कोणतंही तुम्ही फंक्शन मागं पुढे जरी केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे जे काही फॉर्मॅटिंग मागं पुढे जरी केलं ना तुम्ही तरी फरक पडणार नाही, परंतु तेवढं फॉर्मॅटिंग आपल्याला त्याला द्यायचं आहे. तर बघा, जे मेन हेडिंग आहे आणि त्याचं नाव आहे त्याच्यानंतर बघा डेटच्या अगोदर आपल्याला एक एंटर करायचं अशा प्रकारे. त्यानंतर डेटच्या नंतर सुद्धा एक एंटर करायचं आहे. 2च्या नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्या. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. 40च्या लेटरमध्ये किंवा 40च्या पेपरमध्ये आपल्याला 2 पॅराग्राफच्या मधातनी एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. आणि पहिला पॅराग्राफ आपला इथे संपलेला आहे. पर्सनल डिटेल्स नंतर आपल्याला एक एंटर द्या. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफ नंतर एक एंटर, युअर फेथफुली नंतर एक एंटर आणि थँकिंग यू नंतर एक एंटर आणि युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इन्क्लोजरच्या अगोदर सुद्धा एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. मित्रांनो, एवढे एंटर तुम्हाला पहिले द्यायचे आहे, म्हणजे समजण्यासाठी सोपं जाणार आहे. पहिले एक्स्ट्रा एंटर एवढं देऊन घ्या. एवढं एक्स्ट्रा एंटर दिल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे बघा. जे मेन हेडिंग आहे या मेन हेडिंगला बोल्ड करायचं आहे. याला बोल्ड करा. बघा, बोल्ड कॅपिटल लेटर म्हणत आहे तर बोल्ड करा आणि त्याला कॅपिटल करायचं आपल्याला. तर कॅपिटल इथून तुम्ही अपर केस सुद्धा इथून करू शकता. कॅपिटल करून घ्या. एवढं झालं. त्यानंतर जे नाव आहे, नाव आणि डेटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. आणि ते बघा चौकोनी बॉक्स आहे, या चौकोनी बॉक्सवर आपल्याला इथे कर्सर ठेवायचा अशा प्रकारे आणि क्लिक करून आपल्याला ते 3.5 पॉईंटवर न्यायचं आहे. राईट साईडला 3.5वर नेऊन सोडून द्यायचं आहे. याला सेंटर वगैरे करायचं नाही, इथपर्यंत करायचं आहे. एवढं झालं. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर सब्जेक्टला सिलेक्शन करा आणि बोल्ड करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन, त्याच्या पुढं जे सब्जेक्टच्या पुढं जे काही मॅटर असेल त्याला अंडरलाईन द्यायचे आहे. पाहून घ्या मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ते फॉर्मॅटिंग द्यायचं आहे स्टेप बाय स्टेप. रेफरन्सला सुद्धा सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला बोल्ड करा. आणि त्याच्या पुढचं जे काही मॅटर आहे तेवढ्या मॅटरला आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अंडरलाईन द्यायची आहे. आता अंडरलाईन दिल्यानंतर याला एक एक टॅब द्यायचा किंवा नाही द्यायचा हे कशावर अवलंबून असते.
तर आपल्याला जे काही पॅराग्राफची स्टाईल सांगितली असेल त्या पद्धतीने. आता पॅराग्राफची स्टाईल कोणती सांगितलेली आहे, द ॲड्रेस ऑफ इथे आहे बघा, पॅराग्राफ शोल्ड बी इंडियन स्टाईल. आता पॅराग्राफची स्टाईल जे दिलेली आहे ती इंडियन स्टाईल आहे. इंडियन स्टाईल जर पॅराग्राफला जर दिली जर असेल तर आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे मित्रांनो. आणि जर पॅराग्राफला जर ब्लॉक स्टाईल जर दिली असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला जाग्यावरच ठेवायचं आहे. ठीक आहे, समजले, तर त्याला जाग्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर झाल्यानंतर पॅराग्राफला इंडियन स्टाईल आहे म्हणून प्रत्येक पॅराग्राफला एक एक आपल्याला टॅब द्यायचं. एक टॅब द्या, संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्शन करून घ्या इथपर्यंत, आणि त्यानंतर जस्टिफाय आपल्याला करायचं आहे. जस्टिफाय केलं त्यानंतर पर्सनल डिटेलला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करा, आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट त्याला द्यायची आहे. सेंटरमध्ये केलं त्यानंतर बघा आपल्याला नेम, आता बघा आपण इथे एक्स्ट्रा एकही स्पेस दिलेलं नाही, त्याच्यामुळे बघा काय होते, तर नेमच्या नंतर आपल्याला 3 टॅब मारायच्या, 1 2 आणि 3 टॅब मारा, आणि त्याच्या पुढं या कॉलमच्या पुढं आपल्याला 1 टॅब मारायचा आहे. अशा प्रकारे ते सेट करायचं आहे. तर ॲड्रेसलाही सुद्धा अशाच प्रकारे सेट करा. आता तुम्ही म्हणसाल आता काय करायचं बघा, हे कॉलम जे आहेत एका खाली एक येईल अशाच प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे. नाही तुम्ही तर 3 मारसाल तर ते पुढे जाईल. जेवढं याच्या एका खाली एक येईल अशा प्रकारे त्याला एका खाली एक आणायचं आहे. अशा प्रकारे फक्त सुरुवातीला 3 टॅब मारा, बाकी सर्व एका खाली एक येईल अशा प्रकारे त्याला सेट करायचं आहे. बघा दुसऱ्याला मी 1 मारलेला आहे. डेट ऑफ बर्थला सुद्धा अशा प्रकारे घ्या पुढं, आणि त्यानंतर 1 टॅब मारा. क्वालिफिकेशनला सुद्धा 1 टॅब द्या, आणि त्याच्या पुढं अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. आता नेम आणि कॉलमला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, आणि मित्रांनो याला काय करायचं आहे, बोल्ड करत न्यायचं आहे. या सर्व याला का नाही बोल्ड करा. सोपा आहे मित्रांनो, बोल्ड करून घ्या. अशा प्रकारे बोल्ड करून घ्यायचं आहे. बोल्ड करून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर बघा आता काय करायचं आहे बघा, संपूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्या. बघा इथे चौकोनी एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण टेबल आपलं सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे. सॉरी, फक्त याला सिलेक्शन करून घ्या, आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे. सेंटर अलाइनमेंट झालं त्यानंतर आपल्याला लेआउट टॅबमध्ये जा, अलाइनमेंटमध्ये जायचं आहे, आणि इथून सेंटर अलाइनमेंट इथून घ्यायची आहे. संपूर्ण याला सेंटर अलाइनमेंट घ्या. सेंटर झालेलं आहे सर्व. आता जे हेडिंग दिलेलं आहे सुरुवातीला त्या हेडिंगला सिलेक्शन करा, आणि त्याला आपल्याला होम टॅबमध्ये जाऊन आपल्याला बोल्ड करायचं आहे. सिंपल बोल्ड करून घ्या. त्यानंतर दुसरा पॅराग्राफ लागलेला आहे, प्रत्येक पॅराग्राफला एक एक टॅब द्या. त्यानंतर थँकिंग यूला सुद्धा एक टॅब द्यायचा आहे, आणि या दोघालाही सिलेक्शन करून काय करायचं आहे मित्रांनो, याला जस्टिफाय करून घ्या. दोघालाही सिंगल जस्टिफाय केलं तरी चालते, किंवा तुम्ही एक सोबत जस्टिफाय जरी केलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर युअर फेथफुली आणि जे काही त्या खाली जे असेल याला कुठं न्यायचं आहे बघा, याला काय म्हटलं आहे बघा, याला कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हटलं जाते, आणि ते आपल्याला कुठं घेऊन जायचं आहे, राईट हँड साईडला. राईट हँड साईडला आपल्याला या ठिकाणी इकडे घेऊन जायचं आहे. आणि कशाच्या मदतीने म्हणते, सेट लेफ्ट साईड इंडेंटच्या मदतीने 3.5 वर आपल्याला ते घेऊन जायचं आहे. तर सिलेक्शन करून घ्या, लेफ्ट इंडेंटला सिलेक्शन करा, आणि 3.5 वर इथे नेऊन त्याला थांबवायचं आहे. 3.5 वर व्यवस्थित 3.5 वरच न्या. आणि त्यानंतर काय म्हणते, सेंटर अलाइनमेंट इथं द्या म्हणत आहे. तर सेंटर अलाइनमेंट दिलेली आहे आपण, आणि बाकी जसं आहे तसंच ठेवायचं आहे. तर हे झालं आपलं संपूर्ण पर्सनल लेटर्स. आता या लेटरमध्ये आपल्याला काय टाकायचं राहिलं, फक्त आपला ॲड्रेस टाकायचा राहिलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी टाकला तरी चालते, किंवा सुरुवातीलाही टाकला तरी चालते, काही हरकत नाही, परंतु मी सगळ्यात शेवटीच टाकत असतो. तर सगळ्यात शेवटी आपण आता संपूर्ण झालेला आहे, आणि सगळ्यात शेवटी इथे क्लिक करा, आणि आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तर ॲड्रेस टाईप कशातून करायचा आहे बघा आपल्याला, तर त्यासाठी बघा आपल्याला यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड या स्टाईलचा वापर करून म्हणत आहे. तर मेलिंग टॅबमध्ये जा, ते घेण्यासाठी मेलिंग टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट रिसिप्ट घ्यायचा आहे, आणि टाईप न्यू लिस्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आपल्याला टाईप न्यू लिस्टवर क्लिक करा, आणि सुरुवातीचेच मी 3 घेणार आहोत, टायटल घेणार आहोत, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेणार आहोत. तुम्हाला तिथे एवढे एंट्री म्हणजे एवढे टेबल नसणार आहे,
ठीक आहे, म्हणजे जे काय असेल तेवढंच तुम्हाला तिथं दाखवलं जाईल, 3च असणार आहे. तर मी सुरुवातीचेच 3 घेतो आणि जे कोणते 3 घेणार आहोत आपण, जसं मी टायटल, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेणार आहोत, तर तेच आपल्याला तिथं इन्सर्ट करायचं आहे. तर टायटलमध्ये मी काय टाकणार आहोत बघा, मॅनेजर टाका, कॉमा द्या आणि बघा डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला ते पुढं घ्यायचं आहे. तर फर्स्ट नेममध्ये जा त्याच्या पुढं आणि त्याच्या पुढं बघा आपल्याला युनिव्हर्सिटी ऑफ पुणे टाईप करून घ्यायचं आहे, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे व्यवस्थित जसं आहे तसं टाईप करून घ्या आणि कॉमा द्या. पुन्हा इथे डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुढं न्यायचा. तर एक टॅब दिल्यानंतर आपण पुढं आलेलो आहोत. तर पुढं आपल्याला पाषाण, कॉमा, स्पेस आणि त्यानंतर पुणे टाईप करून फुल स्टॉप द्यायचा आहे. हे झालं आपला पहिला ॲड्रेस. त्यानंतर आपल्याला दुसरा ॲड्रेस टाईप करण्यासाठी इथे न्यू एंट्रीवर क्लिक करायचं आहे. बघा नवीन एंट्री इथे आलेली आहे. न्यू एंट्री आल्यानंतर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, बघा आपल्याला नवीन एंट्री करायची आहे आणि त्यामध्ये बघा डिव्हिजनल मॅनेजर टाईप करून घ्या. डिव्हिजनल मॅनेजरला सिलेक्शन केलं, त्यानंतर एक टॅबनं पुढे जा, कारण इथे डॅश आहे म्हणून पुढे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टाईप करून घ्यायचं आहे. co.ltd लिमिटेडचं शॉर्टकट आहे. LTD टाईप झालं. त्यानंतर त्याच्या पुढे काय लिहायचं बघा आपल्याला, डेक्कन जिमखाना पुणे 04 टाईप करून घ्यायचा आहे. तर एक स्टेप पुढे जा आणि त्याच्या पुढे बघा डेक्कन जिमखाना टाईप करून घ्यायचा आहे. पुणे कॅपिटल स्मॉलमध्ये आहे, जसं आहे तसं टाईप करा. पुणे टाईप केलं, स्पेस 04 टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. ओके बटनावर क्लिक करा आणि याला कोणत्याही तुम्ही नावानं सेव्ह करू शकता. तर मी पोर्ट्री नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्ड आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे. तर कशा प्रकारे घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. तर इन्सर्ट मर्ज फील्डवर जायचं आहे आणि पहिले मी टायटल घेतलं, त्यानंतर एंटर करा. त्यानंतर पुन्हा इथे डाऊन ॲरोवर जायचं आहे, फर्स्ट नेम घ्या. त्यानंतर बघा पुन्हा एंटर करा, त्यानंतर पुन्हा डाऊन ॲरोवर जायचं आहे आणि इथून लास्ट नेम आपल्याला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा एक एंटर द्यायचं आहे. तर बघा आपल्याला आता याला कोणती स्टाईल सांगितलेली आहे ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीला ते महत्त्वाचं आहे. तर बघा इथे पॉईंट बी मध्ये पहा, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीज इन इंडियन स्टाईल. बघा ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीला आपल्याला कोणती स्टाईल सांगितलेलं आहे, इंडियन. इंडेंट म्हणजे पहिल्या याला एक टॅब, दुसऱ्या याला 2 टॅब आणि तिसऱ्याला 3 टॅब, हे झाली इंडियन स्टाईल. आणि जे सुरुवातीला मार्जिनला लागून होतं ते झाली आपली ब्लॉक स्टाईल. अशा 2 स्टाईल तुम्हाला विचारल्या जाते ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीला आणि त्यानंतर पॅराग्राफला. जर तुम्हाला ब्लॉक स्टाईल सांगितले असेल तर ते मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे, जसं सुरुवातीला होतं तशाच प्रकारे याला सुद्धा मार्जिनला लागूनच ठेवा. ही झाली ब्लॉक स्टाईल. आणि इंडियन स्टाईल जर म्हटलं तर पहिल्याला 1 टॅब, दुसऱ्याला 2 टॅब आणि तिसऱ्याला आपल्याला 3 टॅब द्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे. आणि जे काय आपण ॲड्रेस टाकलेला आहे ते करेक्ट आहे किंवा चेक करून घ्या. इथून बघा सर्व पाहून घ्या, दुसरा ॲड्रेसही पाहून घ्यायचा आपल्याला. तर व्यवस्थित आहे, दोन्ही ॲड्रेस चेक करून घेतले आपण. आणि संपूर्ण जे काही चुका वगैरे झाल्या असेल तर तुम्ही संपूर्ण चुका दुरुस्त करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला लेटर टाईप करून सोडवायचं आहे. अजून आपल्याकडे 1.5 मिनिट आहे, लवकर सबमिट करून घेऊया. सबमिट करायच्या अगोदर बघा आपल्याला शेवटची स्टेप वापरायची आहे, फिनिश करायची आहे त्याला. तर फिनिश मर्जवर क्लिक करा, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्व चुका दुरुस्त केल्यानंतरच फिनिश करायचं आहे मित्रांनो. फिनिश केल्यानंतर बघा आपल्याला 2 प्रकारचे इथे लेटर आपले बनलेले आहेत. तर तुम्ही दोन्हीही लेटर पाहू शकता. बघा हा वेगळ्या याचा आहे आणि हा वेगळ्या याचा, तर दोन्ही लेटर इथे बनलेले आहे अशा प्रकारे. आणि नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. किंवा तुम्हाला इथे डायरेक्ट टाईम झाल्यानंतर ॲटोमॅटिक सुद्धा सबमिट होणार आहे. तर चुका वगैरे जर काही झाल्या असेल तर तुम्ही ते चुका वगैरे दुरुस्त करू शकता. तर मी पाहून घेतो आणि ॲटोमॅटिक सबमिट होऊ देतो. आणि आपल्याला पूर्ण टायमिंगचा वापर करायचा आहे.
पूर्ण टाईम घ्या, काही हरकत नाही. काही शब्द वगैरे जर मिस्टेक वगैरे जर झाले असेल, बघा इथं झालेलं आहे, कॉमा द्यायचं राहिलं, कॉमा द्या, पुन्हा फिनिश करा, कारण कॉमा द्यायचं राहिलेलं होतं त्याच्यामुळे मी पुन्हा फिनिश केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा करू शकता. अजून कुठं काही राहिलेलं आहे का आपलं? तर काही राहिलेलं नाही. ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. आता 7 सेकंद राहिलेले आहे, 5 सेकंद, 4 सेकंद, आणि आपल्याला किती मार्क मिळालेले आहे आणि काय काय आपल्या चुका झालेल्या आहेत संपूर्ण आपल्याला आता कळणार आहे. तर बघा आपला ऑटोमॅटिक सबमिट झालेला आहे. आणि आता बघा आपल्याला किती मार्क मिळालेले आहे, 13.5 मार्क आपल्याला मिळालेले आहे मित्रांनो. आणि काहीतरी आपलं चुकलेलं आहे. आता चुकलेलं आहे कशात बघा, इथे प्रेझेंटेशनमध्ये बघा 7.5 पैकी आपल्याला 6च मार्क मिळालेले आहे. म्हणजे प्रेझेंटेशनमध्येच आपल्याला फॉर्मॅटिंग देताना काहीतरी आपलं चुकलेलं आहे. तर काही हरकत नाही. आणि टायपिंगमध्ये बघा आपल्याला 7.5 पैकी 7.5 पूर्ण मार्क आपल्याला मिळालेले आहे. आणि पाससाठी आपल्याला किती पाहिजे होते, फक्त 7.5च मार्क आपल्याला पाहिजे होते. आणि टोटल आपल्याला 15 पैकी 13.5 मार्क आपल्याला मिळालेले आहे मित्रांनो. आणि रिमार्कमध्ये आपण या लेटरमध्ये पास झालेला आहोत. ठीक आहे. मिस्टेक, कोणतीच मिस्टेक या आपल्या लेटरमध्ये दिलेली नाही. त्यानंतर बघा इथे यातनी काय राहिलेलं होतं आपलं बघा, तर इच पॅराग्राफ इंडियन स्टाईल. तर प्रत्येक पॅराग्राफला आपण इंडियन स्टाईल दिली होती, परंतु कशामुळे ही चूक रॉंग दाखवत आहे तर ते काही कळालं नाही मला. आपण प्रत्येक पॅराग्राफला जस्टिफाय आणि प्रत्येक पॅराग्राफला एक इंडियन स्टाईल आपण दिलेली होती. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 40चं पर्सनल लेटर आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर समजला जर असेल किंवा आवडला जर असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि आवडला जर असेल तर लाईक करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर बाय.